नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल कुंभार. मावळ तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या संस्थांपैकी एक संस्था असलेल्या मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. खरं तर मावळ तालुका च्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती हे बिनविरोध निवडले जातील. चिठ्ठीद्वारे त्यांची निवड होणारी अशी चर्चा काही 2 दिवसांपासून सुरू होती. माध्यमांमध्ये तशा पद्धतीने बातम्या येत होत्या. अशा पद्धतीचा निर्णय झाला अशी माहिती समोर येत होती. मात्र आज खरं तर आश्चर्यकारकरित्या या ठिकाणी सभापती पदाची निवड पार पडलेली आहे आणि त्या ठिकाणी खरं तर मतदान झालेलं आहे, निवडणूक झालेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये बहुमताने या ठिकाणी सुभाष जाधव जे ज्येष्ठ संचालक आहेत ते या ठिकाणी सभापतीपदी निवडून आलेले आहेत. तर त्यांच्या समवेत विलास मानकर हे उपसभापती म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत. एकंदरीत ही निवडणूक अशा पद्धतीने पार पडली आणि निवडून आले या दोन्ही सभापती आणि पदाधिकारी यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर मी खरं तर या ठिकाणी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ज्यांची निवड झालेली आहे 11-7 अशा फरकांनी ज्यांनी खरं तर विजय मिळवलेला आहे ते सुभाष जाधव यांच्याशी बोलणार आहोत. भाऊ, सगळ्यात पहिले तर तुमचं खूप मनापासून अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा देखील आहेत. निवडणूक होणार नाही, बिनविरोध होणार असं म्हणत असताना निवडणूक झाली, तुम्ही बहुमताने निवडून आले. काय नेमकं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळाले? निवडणूक प्रक्रिया होत असताना सभापती आणि उपसभापतींनी राजीनामे दिले. त्या राजीनाम्याच्या काळामध्ये ही आपली 3 वर्षे आम्ही सर्व 18 संचालक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकोप्याने आणि एक विचाराने बाजार समितीचं काम करत होतो. राजीनामा दिल्यानंतर निवडणूक प्रक्रिया चालू झाली आणि त्या निवडणूक प्रक्रिया चालू होत असताना आम्ही सर्व नेते मंडळी जे असतील, आमचे बाकीच्या पक्षाची सर्व नेते मंडळी असतील, याच्यामध्ये विषय झाला किंवा ही आता काय कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती सर्व संचालक निवडून आलेले आहेत, तिथं कोणाचा पक्षपात न करता राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी विचारीने काम करावं असा धोरण सर्वप्रथम आम्ही आमच्या सर्व संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये केलेलं होतं. त्याप्रमाणे 3 वर्ष आमचा कार्यकाळ अतिशय चांगल्या प्रकारे सभापती संभाजीराव शिंदे असतील आणि उपसभापती नामराव शेलार असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ अतिशय चांगल्या प्रकारे काम करत होतो. ते करत असताना निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 18 जे संचालक आहेत त्या संचालकांना सर्वांना भाऊ वेगळे यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलं आणि ते बोलवत असताना तिथं सर्व सूर निघाला किंवा पाठीमागच्या वेळेस 3 वर्षापूर्वीची निवडणूक झाली त्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये किंवा कुणाकुणाच्या नावाची शिफारस होती तर त्याच्यामध्ये सिनियरिटीप्रमाणे किंवा पावणुकीने सर्वच नेते मंडळी ज्यावेळेस होती त्या पक्षामध्ये, ज्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो तेव्हा सर्वच नेते मंडळींचा असं होतं किंवा सुभाष जाधवांना सभापती म्हणून आपण त्यांची निवड करावी अशा प्रकारचा जवळजवळ ठरावसुद्धा होऊन आम्ही या ठिकाणी आलो. परंतु तसं घडलं नाही. संभाजीराव आमचे सहकारी, त्यांचं नाव आलं, आम्ही आनंदामध्ये त्यांचं स्वागत करून आम्ही आमचं कामकाज चालू ठेवलं. ते करत असताना पाठीमागची ज्या 4 दिवसापूर्वीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा असं ठरलं किंवा पक्ष वगैरे काही नाही, एक विचाराने एक दिलाने आपला कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार झाला पाहिजे. कारण बाकीच्या तालुक्याचा जर विचार केला तर कोट्यावधीची उलाढाल असलेलं बाजार समिती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, आडतदारांच्या हितासाठी, व्यापाऱ्यांच्या हितासाठी त्या बाजार समित्या काम करतात आणि वेगवेगळे त्यांचे उद्योगधंदे त्यांनी सुरू केलेले आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी. तशा प्रकारचा काम आपण या तळेगावच्या या आपल्या बाजार समितीमध्ये करूया असा आमचा निकष होता. त्याप्रमाणे झालं. त्याच्यामध्ये असं ठरलं की 13 लोकांमध्ये काही निम्मे करायचे, काही उपसभापती आणि काही सभापती असे सर्वांना 3-3, 4-4 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण सर्वांना सभापती आणि उपसभापतीचा आपण त्यांना सर्वांना चान्स द्यायचा आणि सर्वांनीच त्याच्यामध्ये पद सर्वांना होईल अशा प्रकारचा आमचा ठराव झाला. तो ठराव करत असताना परत आता 2 दिवसापूर्वी मिटिंग झाली. तिच्यामध्ये आमच्या 5 लोकांना म्हणजे जाणून बुजून केलं का काय केलं आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला त्या मिटिंगला आम्हाला बोलवलंच नाही. त्या मिटिंगला बोलवलं नसल्यामुळे आमच्या पक्षश्रेष्ठींनी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी आमची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये विषय असं झाला की तुम्ही जर त्यांच्या समोर जाताय, एकत्र बसताय, त्यांनी जर तुम्हाला गाडलं असेल तर तुम्ही आपल्या 5 लोकांचा गट करून तुम्ही निवडणुकीला सामोरे जा. त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि निश्चितच मी तुम्हाला सांगतो आणि माझे जे सहकारी संचालक आहेत आम्ही सर्व एक जीवाने एक दिलाने काम करतो.
एकमेकांच्याबद्दल पुढेही आमचा एकमेकाचा आकच नाही, परंतु त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला 11-7 असं बहुमताने मला त्यांनी निवडून दिलं. त्याबद्दल प्रथमतः माझ्या सर्व संचालक बंधू भगिनीचं मी मनापासून आभारी आहे आणि त्यांच्या ऋणामध्ये मी कायमच राहील. मला एक प्रश्न याच्यामध्ये विचारायचा आहे. तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, जी चिठ्ठी आज निघाली होती विक्रम कलावडे यांच्या नावाची, ज्यांच्या विरोधात तुमची निवडणूक झाली, त्या चिठ्ठ्यांमध्ये तुमची नावं नव्हतीच का? नव्हती. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरला. हां, आम्ही इथं सुद्धा चर्चा झाली की म्हणलं बा आम्हाला तुम्ही 5 लोकांना बोलवलं असतं, तिथं चिठ्ठ्या टाकल्या असतं, आमचं काही तुमच्या सांगण्याचा दुसरा अर्थ असा होतो की जे 11 मतं तुम्हाला मिळाली, तुमच्या गटाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीच्या त्या गटाची पण मतं तुम्हाला मिळाली. आता काय माहितीये का, त्याच्यामध्ये आता विषय असं नाही, गटतट आम्ही बाजार समितीमध्ये करतच तुम्ही नव्हतो. म्हटलं 5 माझे नाही 5 लोकांना बोलवलं नाही ना, तुम्ही लक्षात घ्या. अच्छा, 5 लोकांना बोलवलं नाही. आमचं म्हणतो होतं की बोलवलं असतं तर आम्ही जाणार होतो, म्हणजे 100% तिथं बबन भाऊंच्या इथं गेलो आम्ही, आणि बबन भाऊ आमचे मार्गदर्शकच आहेत ना, त्याच्यामुळे तिथं गेलो. इथं जायला काहीच आम्हाला अडचण नव्हती. ठीक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, वडगावचे सोसायटीचे एक संचालक, त्याच्यानंतर खरेदी विक्रीच्या संघामध्ये देखील तुम्ही काम केलेलं आहे, त्याच्यानंतर सहकारी आपला साखर कारखाना त्याच्यावरती पण काम केलं. आज खरं तर मिनी आमदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं सभापतीपद तुमच्याकडे आलेलं आहे. 22 कोटीचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे, साधारणतः 5-6 कोटीची कामं देखील मार्गी लागलेली आहेत. काय तुमच्या पुढच्या काळामध्ये महत्त्वाचे ध्येय घेऊन तुम्ही काम करणार आहात? आता विशेष म्हणजे की आता जो आराखडा मी तयार केलेला आहे तो मंजुरीसाठी गेलेला आहे, मंजूर झाला नाही. आता शेवटी सर्वच तालुक्याच्या नेते मंडळीचे त्याला सहकार्य लागणार आहे. म्हणून मी मागाशी बोलल्याप्रमाणे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील आणि सहकार क्षेत्रामध्ये जे काम करणारे आहेत आणि आम्हाला जे मार्गदर्शन करणारे आहेत ते सर्वच मंडळी, ह्या सर्वच मंडळींना बरोबर घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे जे कामाचे त्यांचे जे अनुभव आहे तो अनुभव घेऊन आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आम्ही इंदुरी येथे ग्रामपंचायतीने आम्हाला 2 एकर जागा उपलब्ध करून दिली. सरपंच उपसरपंच आमचे संचालक जे आहेत दिलीप भाऊ ढोरे, त्यांच्या प्रयत्नामधून आम्हाला ती जागा उपलब्ध झाली. 24 तारखेलाच त्याचं उद्घाटन होणार होतं, ह्या 24 तारखेला, परंतु काम थोडंसं झालं नाही, पूर्णत्व झालं नाही. त्याच्यामुळे त्या पुढच्या काळामध्ये तिथं आम्ही बैल बाजार, आठवडे बाजार, शेळी मेंढी, कोंबड्यांचा असं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आम्ही मंगळवारचा बाजार सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि तालुक्यामध्ये ज्या शेतकरी जो बळीराजा आहे आपला, ह्या बळीराजाचं आर्थिक उत्पन्न त्याच्या जो पिकवतो जे पीक पाणी जे आहे त्याला योग्य भाव कसा मिळेल आणि डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत कसा जाईल ह्या दृष्टीने आम्ही निश्चितच पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी सर्वच संचालक मंडळाचा मी आभारी आहे. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता पारदर्शकपणे कृषी उत्पन्न बाजार समितीचं मी काम करणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच उत्तरोत्तर प्रगती बाजार समिती होईल या दृष्टीने सर्व संचालकांचं सहकार्य घेऊन पुढील वाटचाल मी करणार आहे. धन्यवाद. खरं तर सर्व संचालकांना सोबत घेऊन मी वाटचाल करणार आणि असं सांगत असतानाच खरं तर सुभाष भाऊंनी या ठिकाणी भविष्यात जे काही कामं करायची त्याचा लेखाजोखा देखील मांडला. मी या ठिकाणी शिवाजी असवले जे मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत त्यांच्याशी बोलणार आहेत. शिवाजी भाऊ, तुम्ही ज्या ठिकाणी गेलेला आहात त्या ठिकाणी विजय घेऊन गेलेला आहात. तुम्ही राष्ट्रवादीतनं भाजपामध्ये आला, खरेदी विक्री संघामध्ये देखील ज्याला भाजपाच्या गटाने पाठिंबा दिला त्या भाजपच्या गटाच्या पाठिंबाच्या जोरावरती तिथं चेअरमन निवडून आल्याचं दिसतंय. आताही भारतीय जनता पार्टी पक्षाचाच सभापती झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला एक प्रकारे धोबीपछाड दिल्याचं आत्ताच्या निवडणुकीतनं दिसतंय. काय तुमची याबद्दलची भावना? खरं तर या ठिकाणी जी निवडणूक झालेली आहे ती पक्षावरती नाही झाली, परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सुभाषभाऊ आसन, मी आसन, बंडू गोजगे आसन, आम्ही एक 6 महिन्यापूर्वी बाळाभाऊ आणि बाळासाहेबजी नेवाळे साहेब आणि गणेश तात्या यांच्या नेतृत्वाखाली असतील, बापूसाहेब असेल किंवा आमचे आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करप्पा असतील, गुलाबकाका असतील, या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी या राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. ठीक आहे, आम्ही मागच्या वेळेस आम्ही काम पक्षाच्या विरोधात केलं, आम्हाला पक्षातून निलंबित केलं. निलंबित केल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यावेळेस प्रवेश केला. तर खरं तर सांगायचं म्हणलं तर आम्ही सुभाषभाऊ आम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादीत काम करत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आलो, या ठिकाणी सुद्धा आम्ही प्रामाणिक काम करणार आहे. परंतु खरेदी विक्री संघाला मला
सूचक आणि अनुमोदक नव्हता. त्यावेळेस या राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेडे यांचा मेव्हणा माझ्या समोर मतदार होता, परंतु त्यांनी त्यावेळेस महायुतीचा, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा होतो, आणि त्या ठिकाणी त्यांचे जे उमेदवार होते ते पण महायुतीचे होते, परंतु उमेदवारी माझी डिक्लेअर झाली टाकवे गटातून. त्या ठिकाणी त्यांनी काय ठरवलं, माझा नातेवाईक नाही, माझा कार्यकर्ता, म्हणून त्यावेळेस महायुती म्हणून मला सूचक अनुमोदक नसताना ह्या नेत्यांनी मला दिला आणि त्या ठिकाणी मी निवडून आलो, ती पण चिठ्ठीवरती आलो. आणि त्यानंतर मला पहिला सभापतीचा मान त्यावेळेस महायुतीचा म्हणून मिळाला. त्याच्या अगोदरची जी निवडणूक झाली कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यावेळेससुद्धा आम्ही 18 जण एकत्र निवडणूक लढलो. त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. त्यामध्ये आमचे सहकारी नामदेवराव कोंडे हा एकच भाजपचा त्या ठिकाणी निवडून आलो, परंतु तो एकटा नसून आम्ही 4 जण त्याच्याबरोबर आहे, आम्ही 5 जण आहोत. आम्ही ज्या ठिकाणी जाईन, ज्या पक्षामध्ये आज आहे त्या ठिकाणी प्रामाणिक राहू. आम्ही कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही, परंतु बाळाभाऊ असतील, गणेश तात्या असतील, गुलाबकाका असतील, बाळासाहेबजी नेवळे असतील, ज्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुम्ही आज प्रवेश करताय, परंतु उद्याची उमेदवारी आमचे उमेदवार ज्यावेळेस पक्षामध्ये घेत आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये, अशा 2 उमेदवारांची त्यांनी आम्हाला नावं सांगितली. परंतु मी ज्या मतदारसंघामध्ये टाकवे गाणामध्ये होतो त्या ठिकाणी महिला ओपन होती. अनेक जण म्हणले की शिवाजी आसवले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेले, ते का लढत नाही, परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की पहिली संधी आमच्या कार्यकर्त्यांना. म्हणून आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत, सुभाष भाऊ असतील, आमचा विलासभाऊ मानकर असन, मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, सर्व नेत्यांचं करतो, बबनभाऊ भेगडे यांचं करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्या त्या ठिकाणी मिटिंग झाली होती, सुभाषभाऊंनी बरंच काय सांगितलं, त्याच्यात काय खोलात जात नाही. यापुढं जो काय कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कारभार आहे तो कारभार नक्कीच सुभाषभाऊ आम्ही 18 जणांना घेऊन खांद्याला खांदा लावून काम करतील. खूप मोठं काम त्या ठिकाणी आम्ही एवढ्या 2-2.5 वर्षात करू, हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. आम्ही काम करू हे सांगत असतानाचा आनंद खरं तर शिवाजी भाऊ यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आप्पा, या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं खूप मोठ्या प्रमाणात पुनरागमन झालेलं दिसतंय. या दोन्हीही निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि खास करून सुभाष भाऊंना सभापती म्हणून नेमकं काय आशीर्वाद आणि कशा पद्धतीने शुभेच्छा तुम्ही द्याल? सुभाष भाऊंचा अनुभव पाहता सहकारामध्ये अगदी बराच कालखंड त्यांचा गेलेला आहे. संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. वडगाव विविध कार्यकारी सोसायटीपासून त्यांची सुरुवात झाली आणि सहकारामधला एक दांडगा अनुभव त्यांना असल्यामुळं आज हे पद, मला असं वाटतं की त्या पदाला ते एकदम शोभणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्यांनी जी आश्वासनं या ठिकाणी दिलेत, एक काम करण्याची पद्धत जर त्यांची पाहिली तर ते अतिउत्तम आहे आणि नक्कीच ते त्या कामाला न्याय देतील आणि योग्य अशा देशा संपूर्ण मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळेल एवढं नक्कीच. खरं तर सुभाष भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांच्या कामाला साजेसं असं पद त्यांना मिळाल्याची भावना या ठिकाणी भास्कराप्पांनी व्यक्त केली. शेवटची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ज्यांची उपसभापती निवड झाली, बिनविरोध निवड झाली, ती विलासभाऊ मानकर आपल्यासोबत आहे. विलासजी बाबा मानकर, आपण त्यांच्याशी बोलूयात. सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन. एकीकडे सभापतीची निवडणूक लागते, मात्र उपसभापती बिनविरोध होतो. अशा वेळी तुमच्या मनात नेमक्या काय भावना आहे? भावना म्हणण्यापेक्षा जे आम्ही 3 वर्ष एकत्र काम केलं त्या कामाच्या अनुषंगाने पक्ष म्हणून तिथं आम्ही एकत्र काम केलं नव्हतं. आम्ही सगळे 18 जण मिळून काम करत होतो. त्या जोरावरती मला असं वाटतं साईनाथ मांडेकरांनी मोठापणा दाखवून मला बिनविरोध दिला असे मी हे करतो आणि सर्व संचालकांचं मी आभार व्यक्त करतो. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, बबनराव भेगडे असतील, गणेश भाऊ अध्यक्ष कांडगे असतील, अंकुश भाऊ असतील, सुभाष भाऊ असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन. एवढं बोलून थांबतो. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 3 वर्षापूर्वी झालेली होती. मे महिन्यामध्ये, मे 2023 झालेली होती. सहकार पॅनलच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या त्या सर्व घटक पक्षांनी निवडणूक लढली होती आणि त्या ठिकाणी 17 आणि 1 अशा पद्धतीने संचालक निवडून आले होते. सगळ्यात पहिले सभापती म्हणून संभाजी शिंदे यांची निवड झालेली होती, मात्र पुढच्या राजकीय घडामोडीमध्ये त्यांचा राजीनामा लाभला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी करत ह्या निवडणुका पार पडत असताना बिनविरोध होतील अशी चर्चा होती. मात्र ती निवडणूक त्यावेळी इलेक्शन झालं किंवा निवडणूक झालं, मतदान झालं आणि या ठिकाणी सभापती म्हणून सुभाष जाधव आणि उपसभापती म्हणून बिनविरोध अशी विलास मानकर यांची निवड झाली. खरं तर सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या अशा या संस्थेच्या ठिकाणी कुठलाही पक्ष नसतो असं म्हटलं जरी जात असेल तरी देखील
या ठिकाणी सुभाष जाधव आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत, विलास मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत. हे नाकारता येणार नाही आणि राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या मावळ तालुक्यामध्ये भाजपचे आता काही अंश का असेना पुनरागमन झालेलं या ठिकाणी दिसतं. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना आपण देखील शुभेच्छा देऊयात. दैनिक मावळसाठी विशाल कुंभार, वडगाव मावळ.